नमस्कार, मी प्रतिभा मॅम. आज आपण बघणार आहोत 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 ह्याच्यामधला डिफरन्स. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्याच्यामध्ये खूप वेगळे बदल आहे. तो बदल कसा आहे तर ते बघणार आहोत आपण. 15 ऑगस्टला सगळ्यांना माहीत आहे ब्रिटिशांकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. ते झालं होतं 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्या दिवशी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्याला 79 इयर्स पूर्ण म्हणजे 79 इयर चालू झाले आहेत. 78 इयर्स कंप्लीट झाले आहेत. 79 इयर चालू आहे. आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतामध्ये संविधान हे लागू करण्यात आलं होतं. म्हणून 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हे दोन्हीही आपले राष्ट्रीय सण म्हणून आपण घोषित केले आहेत. तर ह्या दिवशीचं महत्त्व बघितलं तर भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं. मग संविधान कसं लागू झालं, त्याची प्रोसेस कशी आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या दिवशी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या दिवशी झेंडावंदन करायची किंवा झेंडा फ्लॅग होस्ट किंवा अनफॉल करायची ही जी प्रोसेस आहे खूप वेगळी आहे आणि कन्फ्युजिंग आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडा खालून वरी नेला जातो. 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडा खाली वरून नेला जातो, त्याला फ्लॅग होस्टिंग असं म्हणलं जातं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी झेंडा वरच्यावरीच अनफॉल केला जातो, म्हणजे वरच्यावरी फडकवला जातो. फ्लॅग होस्ट हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर करतात. कारण देश ज्या दिवशी म्हणजे देश ज्यावेळी स्वातंत्र्य झालं त्यावेळेस राष्ट्रपती हे पद आपल्या भारतामध्ये नव्हतं. परंतु जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन लागू केलं तर त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार कॉन्स्टिट्यूशन लागू झालं त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो. म्हणून झेंडा फडकवणे हे राष्ट्रपतीद्वारे कर्तव्यपथ इथे केलं जातं आणि त्याला यावर्षी 77 वर्ष पूर्ण झाले आहेत. थँक्यू.